नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास आहे. तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही तो पूर्ण पाहिलाच पाहिजे आणि आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, जगभरातील लाखो लोक दररोज गुडघे आणि सांधेदुखीने त्रस्त आहेत. मंडळी, ही वेदना कधी कधी इतकी तीव्र होऊ शकते की त्याचा आपल्या दैनंदिन कामावर नकारात्मक परिणाम होतो. सर्वप्रथम आपल्याला सांधे आणि गुडघेदुखी का होते हे समजून घेऊया. आपल्या शरीरामध्ये सांधेदुखीचं दोन प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे सूज आणि दुसरं म्हणजे आपल्या सांध्यांच्या आतील पृष्ठभागाची झीज म्हणजेच कार्टिलेजची झीज. हे आपल्या दैनंदिन कामामुळे देखील होऊ शकतं. उदाहरणार्थ, जास्त वजन वाढल्यामुळे कधीकधी आपल्या सांध्यांवर अतिरिक्त दाब येतो, ज्यामुळे त्यांना सूज येते आणि वेदना होतात. किंवा मंडळी, कधीकधी आपण दिवसभर बसून असतो, आपली बहुतेक कामे बसूनच होतात. किंवा कधीकधी जास्त आपण हालचाल करत नाही, आपण अजिबात व्यायामही करत नाही. यामुळे आपले स्नायू कमकुवत होतात. सर्व दाब आपल्या गुडघ्यांवर आणि पायांवर येतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात आणि वेदना होतात. कारण काहीही असो, आपल्या गुडघ्यांमधील किंवा सांध्यांमधील वेदना कधीकधी इतक्या तीव्र होऊ शकतात की त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पायऱ्या चढायला त्रास होत असेल किंवा तुम्ही लांब अंतर चालू शकत नसाल, तर याचा तुमच्या आत्मविश्वासावर आणि जीवनावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. सांधेदुखी ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अनेकदा जेव्हा सांधेदुखी सुरुवातीच्या टप्प्यात सुरू होते, तेव्हा आपल्याला वाटतं की काही वेदनाशामक गोळ्या घेतल्यानं आराम मिळेल. तथापि अनेकदा त्यामुळे परिस्थिती सुधारत नाही आणि मूळ समस्या अधिकच बिघडत जाते. आता तुम्हाला कळलं असेल की सांधेदुखी का होते. मंडळी, हे समजून घ्या की जर सांधेदुखी आधी सुरू झाली असेल तर ती कशी कमी करायची हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सांधेदुखीने त्रस्त असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सतत घुमणारा एक मोठा प्रश्न असतो की ते घेत असलेली वेदनाशामक औषधे हा त्यावरचा इलाज आहे की नाही, ती त्यांना खरोखरच बरं करत आहे का. वेदनाशामक औषधे ही सांधेदुखी किंवा गुडघेदुखीवरचा इलाज नाहीत. ही सांधेदुखीची औषधे केवळ तात्पुरता आराम देतात आणि मूळ समस्येवर त्यांचा कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होत नाही. या प्रकारच्या गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय आहेत जे अनेकदा वापरले जातात. उदाहरणार्थ, तुम्ही हळदीचे दूध घेऊ शकता. अश्वगंधासारख्या अनेक औषधी वनस्पती आहेत ज्यांचं सेवन लोक सांधेदुखीवर उपचार करण्यासाठी करतात. पण मंडळी, आज मी तुम्हाला ज्याबद्दल सांगणार आहे ते खूप वेगळं आहे आणि ते खूप सोपं आहे आणि त्याचबरोबर ते पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्हाला कोणतीही हानी पोहोचवणार नाहीये. जर तुमच्यातही कॅल्शियमची कमतरता असेल, ज्यामुळे तुमचे हाडे तडतडत असतील आणि कमकुवत होत असतील, जर तुमचे सांधे कमजोर होत असतील, तुमचे दात कमजोर असतील किंवा तुम्हाला अंगदुखीचा त्रास होत असेल, तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 पदार्थांबद्दल सांगणार आहे जे दुधापेक्षाही जास्त कॅल्शियमने समृद्ध आहे, जिचा वापर केल्यास गुडघेदुखी कायमची नाहीशी होऊ शकते. चला तर मग सविस्तर आणि सोप्या पद्धतीने समजून घ्या. एकेकाळी सुमारे 19-20 वर्षाचा एक मुलगा होता. त्याला एक समस्या होती. त्याचे हाडे खूप कमजोर होते. त्यातून कटकट असा आवाज येत असे. त्याचे दातही कमजोर होते. यामुळे त्याच्या मत्स्यांमध्ये वेदना होत असे आणि त्याला सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास होत होता. तो मुलगा सतत अस्वस्थता आणि अशक्तपणामुळे त्रस्त होता. कोणीतरी त्याला सांगितलं की जवळच्याच एका गावामध्ये आचार्य गुरु राहतात, जे या समस्येवर उपाय देऊ शकतील. हे ऐकून तो मुलगा आचार्य गुरूंकडे गेला आणि त्याने आपली संपूर्ण समस्या त्यांना सांगितली. तेव्हा आचार्य गुरूंनी त्याला सांगितलं की त्याच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे आणि याच कमतरतेमुळे त्याला इतक्या समस्यांना सामोरं जावं लागतं. कॅल्शियम हा मानवी शरीरासाठी आवश्यक असलेला एक धातू आहे. हाडे, दात, स्नायू, नसा आणि शरीराच्या इतर भागांच्या वाढीसाठी आणि रचनेसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. कॅल्शियम हृदयाचे ठोके, रक्तगोठण आणि हार्मोनल क्रिया यांसारखी अनेक शारीरिक कार्यांचे नियमन देखील करतं. कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे काय आहेत हे आचार्य गुरु पुढे स्पष्ट करतात. चला तर समजून घेऊया. जर तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमचं प्रमाण पुरेसं नसेल तर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता भासू शकते. कॅल्शियम सामान्यतः दुग्धजन्य पदार्थ, गाजर, मुळा, पालक, लिंबू आणि अंजीर यांसारख्या पदार्थांमध्ये आढळतं.
कॅफीन आणि अल्कोहोलचं अतिसेवन केल्याने देखील कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते आणि वाढत्या वयानुसार शरीरामध्ये कॅल्शियमची तयार करण्याची क्षमता देखील कमी होत असते. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम तयार करण्यास मदत करतं आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कॅल्शियमची कमतरता देखील होऊ शकते. मग आचार्य गुरुजी त्या मुलाला विचारतात, कॅल्शियमच्या कमतरतेची देखील कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत? चला तर शोधूया. तरच तुम्हाला कळेल की तुमच्या कॅल्शियमची कमतरता आहे की नाही आणि तरच तुम्ही त्याची पूर्तता करू शकाल. मंडळी, यात काही शंका नाही की कॅल्शियम हे तुमच्या हाडांसाठी, दातांसाठी, हृदयासाठी, स्नायूंसाठी आणि मज्जातंतूसाठी एक महत्त्वाचं खनिज आहे. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण होते तेव्हा या अवयवांवर परिणाम होतो, कारण शरीरातील 90% कॅल्शियम तुमच्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये असतं. जेव्हा कॅल्शियमची कमतरता दीर्घकाळ टिकते तेव्हा आपलं शरीर आपल्या दातांमधून आणि हाडांमधून कॅल्शियम घेऊ लागतं. यामुळे कंबर आणि मानेच्या खालच्या भागांमध्ये वेदना होऊ शकतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सांध्यांमधून कटकट असा आवाज येऊ शकतो आणि किरकोळ दुखापतीमुळे देखील हाडे मोडू शकतात. तुम्हाला दातांमध्ये कीड लागणं आणि दात किडणं यांसारख्या समस्या देखील जाणवू शकतात. शिवाय सतत थकवा, स्नायू दुखणं किंवा ताण येणं, नखांवर आणि चेहऱ्यावर पांढरे डाग दिसू नये, कामावरती लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता आणि निद्रानाश यांसारखी इतर लक्षणे देखील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात. आचार्य गुरु पुढे स्पष्ट करतात की जर कॅल्शियमची गरज पूर्ण झाली नाही तर हाडे पातळ होऊ लागतात, ज्यामुळे सांधिवात होऊ शकतो. मग तो मुलगा गुरूंना दुसरा प्रश्न विचारतो, हे गुरु, कृपया मला सांगा की ही कॅल्शियमची कमतरता का होते? मी रोज पौष्टिक अन्न खातो तरीही माझ्यात कॅल्शियमची कमतरता का आहे? जेव्हा आचार्य गुरु सांगतात की याची 2 सोपी उत्तरे आहेत. पहिलं म्हणजे तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम नाही आणि दुसरं म्हणजे तुम्ही कॅल्शियमयुक्त पदार्थ खाता पण तुमचं शरीर ते शोषून घेऊ शकत नाही. याचा अर्थ असा की तुमचं शरीर ते पदार्थ अजिबात शोषून घेत नाही. जेव्हा तुमचं पोट खराब असतं तेव्हा असं घडतं. शिवाय धूम्रपान, मद्यपान, जास्त चहा आणि कॉफी पिणं, जास्त गोड पदार्थ खाणं यामुळे देखील तुमचं शरीर कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. आचार्य गुरुजी पुढे म्हणतात, बाळा, जेव्हा आपण कॅल्शियमबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनामध्ये अनेकदा दुधाचा विचार येतो. पण आजकाल दुधाचा दर्जा घसरत चाललेला आहे आणि लोकांना ते पचत नाही. दूध प्यायल्यानंतर जर तुम्हाला गॅसचा त्रास होत असेल किंवा वारंवार शौचात जावं लागत असेल तर तुम्ही समजू शकता की दूध हे पचत नाही आणि कॅल्शियमही शोषलं जात नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला 7 पदार्थ सांगणार आहे ज्यात दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम आहे. पहिला घटक आहे तो म्हणजे चुना. हे अगदी खरं आहे की कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी चुना हा सर्वोत्तम स्तोत्र आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेणे देखील महत्त्वाचं आहे. मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुना हा मातीच्या दर्जाचा असतो. भिंती रंगवण्यासाठी वापरला जाणारा चुना तुम्ही वापरू नये. हा चुना तुम्हाला कोणत्याही पाण्याच्या दुकानात किंवा किराणा दुकानामध्ये मिळेल. मंडळी, आपला आयुर्वेद सांगतं की जर तुम्ही रोज दह्यामध्ये 1 चुना मिसळून घेतला तर तुम्हाला फक्त 15 ते 20 दिवसांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेच्या त्रासातून आराम मिळू शकतो. मंडळी, तो दह्यामध्ये मिसळला जातो कारण तेलकट पदार्थांमधून कॅल्शियम अधिक चांगल्या प्रकारे शोषलं जातं. शिवाय दही स्वतःच कॅल्शियमयुक्त अन्न आहे, त्यामुळे दह्यासोबत लिंबू खाल्ल्याने दुप्पट फायदा होतो. तथापि जर तुम्हाला ते दह्यासोबत खायचं नसेल तर तुम्ही ते कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता. जर तुम्ही ते पाण्यासोबत घेतलं तर ते तितकं प्रभावी ठरणार नाही आणि पाण्यासोबत सप्लिमेंट घेतल्यानं किडनी स्टोनचा धोका वाढतो. म्हणून मंडळी, त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी तुम्ही ते कोणत्याही भाजीसोबत किंवा दह्यासोबत घ्यावं. यानंतर आचार्य गुरु त्याला दुसरा घटक सांगतात. दुसरा घटक आहे तो म्हणजे पांढरे तेल. मंडळी, 100 ml दुधामध्ये 125 मिलीग्रॅम मॅग्नेशियम असतं तर 100 ग्रॅम तिळामध्ये 975 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. याचा अर्थ असा की पांढऱ्या तिळामध्ये दुधापेक्षा 8 पट जास्त कॅल्शियम असतं. तरीही आपण दुधालाच कॅल्शियमचा सर्वोत्तम स्तोत्र मानतो. त्यामुळे दुधाऐवजी पांढऱ्या तिळाचा वापर करा. शिवाय पांढऱ्या तिळामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, ज्यामुळे कॅल्शियमचं शोषण अनेक पटीने वाढतं. हिवाळ्यामध्ये तुम्ही पांढऱ्या तिळाचे लाडू सहज बनवून खाऊ शकता. तुम्ही तीळ गुळाची चिक्की सुद्धा खाऊ शकता. मंडळी, मात्र उन्हाळ्यात तुम्ही जास्त तिळाचं सेवन करू नये. उन्हाळ्यात तुम्ही तीळ भाजून घ्यावे आणि थोड्या प्रमाणामध्ये पिठात मिसळून पोळ्या बनवाव्यात. तुम्ही ते दूध, डाळ किंवा भाज्यांसोबतही थोड्या प्रमाणामध्ये सेवन करू शकता.
मंडळी, तुम्ही उन्हाळ्यात थोड्या प्रमाणात तिळाचे लाडू देखील खाऊ शकता. तुम्ही तिळाच्या तेलामध्ये पदार्थ शिजवू शकता, जे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. आयुर्वेदामध्ये असंही म्हटलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीराला तिळाच्या तेलाने मालिश करते तेव्हा त्याला त्यातून कॅल्शियम मिळतं. त्याचबरोबर त्याला भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ए देखील मिळतं. यामुळे कॅल्शियम शोषण्यासही मदत होते. यानंतर आचार्य गुरु त्या मुलाला सांगतात की त्यांनी वापरावा असा तिसरा घटक म्हणजे मखाना. मंडळी, मखान्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, जे तुमचे हाडे आणि सांधे मजबूत करतं. ते तुमच्या सांध्यांमधील वंगण देखील वाढवतं, ज्यामुळे हालचाल करणं सोपं होतं. मखान्यामध्ये अनेक खनिजे आणि प्रथिने देखील असतात, जे तुमच्या शरीरातील ताकद आणि ऊर्जा वाढवतात. मखान्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक वाटीभर मखाना खावा. तुम्ही तो दुधासोबत घेऊ शकता. त्यानंतर आचार्य गुरु चौथा घटक समजावून सांगतात की कॅल्शियमचं सेवन वाढवण्यासाठी तुम्ही अक्रोडचा देखील वापर करावा. मंडळी, अक्रोड हा सुक्या मेवाचा राजा आहे. त्यात भरपूर पोषक तत्वे असतात, जी तुमच्या हाडांसाठी उत्कृष्ट आहेत. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतात, जे आपल्या सांध्यांवरील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करतात. शिवाय हे ओमेगा-3 फॅटी ॲसिड आपल्या हाडांमधील वंगण देखील वाढवतात. ते वंगण वाढवतात आणि सांधिवातामुळे सांध्यांमध्ये होणारी सूजही कमी करतात. अक्रोडमध्ये मॅग्नीज आणि तांब यांचं प्रमाण जास्त असतं, जे हाडे आणि सांधे मजबूत करतात. अक्रोडमध्ये जीवनसत्वे आणि इतर अनेक गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि शक्ती वाढवतात. तुम्ही अक्रोडचा योग्य वापर देखील समजून घेतला पाहिजे. तुम्ही दररोज 3 ते 4 अक्रोड खावेत आणि ते अख्खेच वापरावेत. त्यांची साल कधीही काढू नका, कारण सालीमध्ये असंख्य पोषक तत्वे असतात, जी तुमच्या शरीराला प्रचंड फायदे देतात. पुढे आचार्य गुरु 5वा घटक स्पष्ट करतात की तुम्ही कुळीथ डाळीचा देखील वापर करू शकता. कॅल्शियमबद्दल बोलायचं झालं तर कुळीथ डाळ कॅल्शियमचा सर्वोत्तम स्तोत्र आहे. या डाळीच्या 100 ग्रॅममध्ये 300 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. त्यानंतर आचार्य गुरु 6वा घटक राजगिरा, ज्याला अमरकांत किंवा रामदाना असंही म्हटलं जातं, त्याबद्दल सांगतात. मंडळी, हे धान्य नाही, याचा अर्थ ते उपवासाच्या दिवशीही खाल्लं जाऊ शकतं. त्याच्या 100 ग्रॅममध्ये अंदाजे 340 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. त्यात केवळ कॅल्शियमच नाही, तर व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम देखील असतं. याचे इतके फायदे आहेत की याला प्रथिनांचा एक संपूर्ण स्तोत्र मानलं जातं. तुम्हाला यातून सर्व फायदे मिळतात. हे अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील मदत करतं. तुम्ही याचा वापर अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. तुम्ही याचं पीठ मळून त्याच्या पोळ्या बनवू शकता. तुम्ही ते भाताप्रमाणे भाज्यांमध्ये खाऊ शकता किंवा दूध आणि भाज्या घालून त्याची लापशी सुद्धा बनवू शकता. यानंतर आचार्य गुरु मुलाला 7वी गोष्ट सांगतात आणि म्हणतात ती म्हणजे नाचणी. मंडळी, नाचणी मधुमेह रुग्णांसाठी खूपच फायदेशीर मानली जाते, कारण ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. ती कॅल्शियमने समृद्ध आहे. 100 ग्रॅम नाचणीमध्ये 300 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. ते पोटॅशियमनेही समृद्ध आहे, जे रक्तदाब नियंत्रण करण्यास मदत करतं. त्यात लक्षणीय प्रमाणामध्ये लोह देखील असतं, जे चांगलं हिमोग्लोबिन राखतं. तर मंडळी, समजून घ्या की याचा वापर कसा करायचा. याचा वापर करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापासून तुम्ही लापशी बनवू शकता. नाचणीचा वापर डोश्यासाठी केला जाऊ शकतो. त्याच्या पोळ्या देखील बनवू शकता किंवा तुम्ही नाचणीचा माल देखील बनवू शकता. हा नाचणीचा माल फक्त 2 मिनिटांमध्ये तयार होतो. ही बनवण्यासाठी एका वाटीत 2 ते 3 चमचे नाचणी घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घालून बारीक पेस्ट बनवा. नंतर गॅसवर एक भांडं ठेवा आणि त्यात थोडंसं पाणी उकळवा. मग त्यात मीठ आणि नाचणीची पेस्ट घाला. ती 2 ते 3 मिनिटे शिजू द्या आणि नंतर एका ग्लासमध्ये गाळून घ्या. मग त्यावर दही आणि लिंबाचा रस घाला. हे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतं आणि कॅल्शियमने समृद्ध आहे. आता मंडळी, तुमच्या गुडघ्यामध्ये सांधेदुखी किंवा चरबीची कमतरता असल्यास काय करावं याबद्दल बोलूया. आज मी तुम्हाला अशा धान्यांबद्दल सांगत आहे, जे तुम्ही आठवड्यातून एकदा जरी वापरलं तरी तुमची गुडघेदुखी आणि चरबीची समस्या कायमची नाहीशी होईल. हे धान्य अँटीऑक्सिडंट, फायबर आणि अनेक दाहविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे ते अत्यंत आरोग्यदायी आणि पौष्टिक बनतं. हे केवळ पचनक्रिया सुधारण्यास मदत करत नाही, तर सांधेदुखीचं प्रमुख कारण असलेले सूज देखील कमी करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातील मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅग्नीज यांसारखे खनिजे तुमची हाडे आणि उपास्थी मजबूत करतात. मंडळी, ही खनिजे तुमची हाडे निरोगी आणि मजबूत ठेवतात, जे सांधेदुखी टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
ज्या धान्याबद्दल मी इतकं पारंपरिक धान्य आहे ते त्याच्या आरोग्यासाठी फायद्यांसाठी ओळखलं जातं ते म्हणजे बार्ली. बार्लीमध्ये आढळणारे 10 शामक आणि फायबर सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त करतात. मंडळी, आपण ही बार्ली कशी वापरायची ते समजून घेऊया. बार्ली वापरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सुमारे 50 ग्रॅम किंवा मूठभर ती लागेल आणि 1 ग्लास पाण्यामध्ये 10 ते 12 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी भिजवलेले जव एका पातेल्यात घालून 10 ते 15 मिनिटं उकळवा. उकळी येऊ लागल्यावर ते आचे भरून उतरवा, झाकण ठेवा आणि 5 तास तसंच राहू द्या. सुमारे 6 तासानंतर पाणी गाळून घ्या आणि तुमचं जवळचं पाणी तयार आहे. हे पाणी दिवसातून एकदा प्या. ते सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यावर खूपच फायदेशीर ठरतं. तसेच तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरेल. ही आयुर्वेदिक माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.